नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड ब्लॉग या माझ्या चॅनेलमध्ये। तर आज एक छान असा ब्लॉग आहे। तर आज आहे वटपौर्णिमा। तर तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक अशा शुभेच्छा। तर आज पौर्णिमा होती, तर देवपूजा करायची होती व देवघरामध्ये मी जे अन्नपूर्णिमातेच्या खाली व कपड्यांच्या खाली जे तांदूळ होते तर तेही बदलायचे होते, कारण दर पौर्णिमेला मी बदलते, तर दर आठवड्याला न बदलता व मंगल कलशही परत पुन्हा भरायचा होता। तर सर्व कामे होती तर करून घेतले। उंबरठा पूजनही करायचं होतं, कारण पौर्णिमेचा किंवा मग असा काही सणवार असला तर उंबरठा पूजन केल्यावर खूप प्रसन्न असं वाटतं। तर सर्वात आधी मी दार आहे तर ते स्वच्छ असं पुसून घेते। उंबरठा पुजायच्या आधी मी दरवाजा आहे तर ते स्वच्छ पुसून घेते, म्हणजे त्यावरती जी काही धूळ असेल ती निघली जाते व छान असंही दिसतं। व त्यावरती हळद लेपनसाठी जे केलेलं आहे त्यापासूनच शुभलाभ लिहून काढत आहे। ते वाळल्यानंतर खूप छान असं दिसतं। पटकन असं मी उंबरठा पूजन करून घेतलं व छान अशी रांगोळी काढून घेतली। रोज तर काही रांगोळी काढत नाही, कारण हे दोघे स्कूलला जाता येता पुसून काढतात, तर दुपारीच लगेच त्यांनी पुसून काढलेली होती, त्यामुळे मी पटकन असा व्हिडिओ फोटो काढून घेतलेले होते। मी तुम्हाला आज 10 रुपयापासून भरपूर असा हँडवॉश करून दाखवणार आहे। याच्या आधी तुम्हालाही माहितीच असेल, पण ज्यांना कोणाला माहिती नाही तर त्यांच्यासाठी मी आज करून दाखवते। तर इथे संतूरचं हे हँडवॉशचं पाऊच मिळतं, तर तेच आणलेलं आहे। एका रिकाम्या बॉटलमध्ये पाणी घेतलेलं आहे व त्यामध्ये हे जे पाऊच आहे तर ते ओतून द्यायचं व चांगलं मिक्स करायचं। तयार झालेलं आहे आपलं हँडवॉश, भरपूर असं तयार होतं व वासही खूप छान येतो व फेसही येतो। मी पुढे तुम्हाला दाखवतेच ते कशा प्रकारे झालेलं आहे। तर हातावरती घेऊन छान असं स्प्रे केलं की अगदी जसं आपलं हँडवॉश असतो त्या पद्धतीने त्याचा फेस येतो, वासही खूप छान येतो। तर तुम्हीही नक्कीच आहे संतूरचं 10 वाला हँडवॉश नक्की घरी तयार करा। आवडल्यास नक्की मला कमेंट करून सांगा व तुम्हाला याच्या आधी माहिती होतं की नाही तेही नक्की मला कमेंट करून सांगा। इव्हिनिंगला दिवाबत्ती झाल्यानंतर कापूर आहे तर ते जाळून घेतले। हॅपी प्लॅनेट मॅजिक चला कसं काम करता येते बघूया आपण। मागा सर व्हिडिओ दिसत की तबक असणारं हे जे हॅपी प्लॅनेटचं जे इरेझर आहे तर ते मागवलेलं आहे, तर ते कशासाठी तर यांनी केलेल्या उद्योगांसाठी। तर यांनी भरपूर असं भिंती खडूने व पेन्सिलने रंगवून ठेवलेल्या होत्या, तर त्याच मी क्लीन करण्यासाठी मागवलं। तर खूप छान आहे, पण ज्या कलरच्या भिंती असतात त्यावरती त्याचा कलर निघून जातो आहे, त्यामुळे वापरताना खूप विचारपूर्वक वापरा। पण जे काही माझ्या भिंतीवरती पडलेले जे डाग आहे तर ते निघतात, खूप जास्तही घासायचं नाही, नाहीतर पांढरा कलरही निघून जातो। व संध्याकाळी यांचा छान असा अभ्यास चाललेला होता, तर काही येत नाही पण होमवर्क तर करायलाच लागतो ना, तर तेच त्यांचं चालू होतं। तर व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा व माझे असेच नवनवीन तुम्हाला डेली व्लॉग पाहायला आवडतील की नाही व तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल तेही मला नक्की कमेंट करून सांगा। तर चला तर मग भेटूया छान अशा एका आपल्या नवीन व्हिडिओबरोबर। तोपर्यंत धन्यवाद। हा वन, हा आता खाली